हॅलो, चला जाऊयात सामना क्रमांक 3. लक्ष सर्वांचं लागलं या सामन्याकडे. दोन्ही संघांचा एक एक विजय आहे. दोन्ही संघांचा वाढलेला आत्मविश्वास आहे आणि दोन्ही संघांनी आता मात्र इथून पुढे काही मागील मॅचच्या चुका झालेल्या आहेत त्या सुधारण्याची इथे मात्र त्यांनी दाखवलेली क्षमता. आमचे पद्मनाभ प्रभू सर आता मात्र नॅशनल लेवलचे दर्जेदार पंच म्हणून इथे पाहायला मिळतात. कारण पद्मनाभ प्रभू सर आपण देखील कॅमेरा अँगल मध्ये थोडासा हात दाखवायचा आहे. अगदीच निर्णय कळवण्यासाठी काहीसा कॉर्डलेस माईक मात्र त्यांच्याकडे देखील आपण पाहतोय. हॅलो, पहिली मॅच पाहिली आपण, दुसरी मॅच पाहिली, तिसऱ्या मॅचचा प्रवास सुरू होतोय. दोघांचा विजय पाहिला आपण, पण दोघांच्या विजयानंतर काहीशी समीकरणं थोडीशी वेगळी असणार आहेत. दोन्ही बल्लड्डे संघ आहेत. एका बाजूला जम्बो क्रिकेट क्लब युवा खेळाडू आहेत, पण त्यांच्या पाठीमागे एक भरभक्कम दांडगा अनुभव प्रवीण चव्हाणजी आहेत. आणि एका बाजूला स्वतः घनश्याम शिंदे आणि सचिन राणे हे आपल्या संघाला घेऊन दाखल झालेत. दोन्ही संघ महत्वाचे आहेत. मॅचला सुरुवात होते, पण समीकरण जर आपण पाहिलं, बॅटिंगचं समीकरण इथे थोडासा चेंज केलंय. भावेशला पाठी थांबवलंय आणि पवनला पुढे धाडलंय. आनंद लोके पहिली ओव्हर, इथे देखील चेंज आहे. प्रणयला थांबवलंय, आनंदला इथे मात्र पुढे आणलंय. पहिलाच बॉल सिंगल रनाने सुरुवात होते. 2 विजय, रविवारचा दिवस तुमच्या वाट्याला येणार. अर्थातच अंतिम 8 मध्ये दाखल होणार आहे. महत्वाची लढत आहे. एक महत्वाचं आयोजन, गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित केली जाणारी क्रीडा स्पर्धा, म्हणजे ज्या खेळाडूंचा जन्म नाही त्या कालखंडामध्ये सुरुवात झालेली. ओ हो, जबरदस्त ड्राईव्ह, पण फटका फसलाय पवनचा. घनश्याम शिंदे स्वतः होते तिकडे. कव्हर्सला ड्राईव्ह केलेला बॉल मात्र झेल सावरलाय, कव्हर केलाय आणि विकेट. पहिला झटका, खेळाडू माघारी पाठवलाय. हॅलो, भावेश येतोय, न्यू बॅटर. चला ग्रुप जी कडे काही क्षणार्धात वळणार आहोत. तत्पूर्वी आपण आपले टी शर्ट घेऊन जायचे. पहिले जे संघ आहेत, बाबू भूमी 11, सॉरी यावेळेला जर आपण पाहिलं तर तिकडे आणखी एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आनंद सुरुवात चांगली केली आहे. चांगला ड्राईव्ह केला. रोहन आहेत तिकडे. सलामीचा पहिला विकेट. अर्थातच पवन कॅचआउट स्वरूपात माघारी पाठवलाय. नवीन बॅटर भावेश येतोय. चालू सामना क्रमांक 3. 2 विजेते संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला चेंबूरचा संघ आहे आणि एका बाजूला जम्बो क्रिकेट क्लब, हा देखील इथल्याच मुंबई नगरीतील स्थानिक संघ, जवळपासचा संघ आहे. म्हणजे एकंदरीत कुर्ला, चुनाभट्टी या परिसरातील अनेक खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. महत्वाची लढत आहे. क्वालिफाय होणारी मॅच आहे. अर्थातच उद्याचा दिवस त्यांच्यासाठी असणार आहे.
चांगला ड्राईव्ह केलाय, जबरदस्त कॅच, क्या बात आहे, काय बॉल थांबवलाय, जबरदस्त. तिकडे मात्र बिपिन परब मॅन फ्रॉम भांडूप, अर्थातच अनुभवाचं नाव इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. सिद्धी बॅकरची क्रीडा स्पर्धा या खेळाडूने देखील अनेक वर्षांच्या कालखंडामध्ये गाजवली. तो खेळाडू आज मात्र रॉयल चेंबूर या संघासाठी निवड झाली आणि फिल्डिंग शैलीवरती इथे मात्र प्रभावी करून टाकलंय. फिल्डिंग महत्वाची आहे, बॉलिंग महत्वाची आहे आणि संघाचा विजय महत्वाचा आहे. विजयाचा पाठलाग करायचंय, मॅचला घेऊन पुढे जायचंय. हॅलो, एफ ग्रुप, व्ही यंग पॅकर माझगाव आणि दिग्विजय घाटकोपर टी शर्ट कलेक्ट करायचे आणि इनिंग मध्ये टॉस साठी कॅप्टन उपस्थित राहायचे. व्ही यंग पॅकर माझगाव आणि दिग्विजय घाटकोपर. दरम्यानचा बॉल, आनंद लोके, क्या बात आहे, जबरदस्त. पण तिकडे विकेट मिळालाय. वाईट बॉल आहे बट विकेट मिळतोय. रन काउंट होईल, विकेट काउंट होईल आणि बॉल देखील काउंट होणार आहे. सुपर ओव्हर, जबरदस्त. पहिलं षटक जे महत्वाचं राहिलंय त्या षटकादरम्यानची घेतलेली त्याने जबाबदारी, हाताळलेलं षटक, मार्गी लागलेलं षटक, अगदीच स्थिरावलेली धावसंख्या आणि रन आहेत एका षटकादरम्यानचे अवघे 2 रन. 3 विकेट माघारी पाठवलेत. आनंद दिलाय संघाला. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट मागील मॅच दरम्यान त्याला दिली गेली, परिधान केली. या मॅच मध्ये देखील ती वाटचाल राहू शकते कारण 2 षटक त्याच्या वाट्याला असणार आहेत आणि त्याचबरोबर सलामीचा बॅटर म्हणून त्याचा प्रवास असणार आहे. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये आज ही मॅच देखील त्याच्या वाट्याला येऊ शकते. न्यू बॉलर प्रणय मोरे. लॉंग ऑफला जर आपण पाहिलं तर एका बाजूला ऑफ साइडला रोहन साळुंखे आणि एका बाजूला लेग साइडला लॉंग ऑफला प्रयाग आहेत. खोलब्या टप्प्याचा बॉल तिकडे रिंगायलाय. सचिन राणे मात्र बॉलवरती पडून तिकडे विकेट घेताना पाहायला मिळतोय. जबरदस्त. पहिली मॅच अडचणीत होती रॉयल चेंबूर संघ. जणू काही वाटलं होतं प्रवास त्यांचा परतीचा होतोय पण त्यांना आत्मविश्वास होता. त्यांची अनुभवाची इथे मात्र खेळी आपण पाहिलीत, साकारली त्यांनी आणि तो विजय त्यांनी त्यांच्या वाट्याला आणला. वैभव येतोय घाटकोपरचा खेळाडू. चला टी शर्ट कलेक्ट करायचे दिग्विजय घाटकोपर आणि व्ही यंग पॅकर माझगाव. इनिंग मध्ये टॉस साठी आपण टी शर्ट परिधान करून कॅप्टनने उपस्थित राहायचंय. टॉस जिंकला आणि फिल्डिंग बॅटिंगचा डिसिजन घेतला जम्बो क्रिकेट क्लबच्या कॅप्टनने, अर्थातच भावेशने. दिग्विजय संघाचे किरणजी उपस्थित होत आहेत. स्विच हिट केला, सिंगल रन. रन जर आपण पाहिलं तर अवघे 3च रन झालेत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला तिकडे बिपिन पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न पण मागे कव्हरला आहेत प्लेयर, बॅकअप आहे तिकडे रोहनचा. त्यामुळे थोडा लेझी घेतला बिपिनने कारण बिपिनला जाणीव होती अडला तरी ठीक आहे पण पाठीमागे प्लेयर आहे. एखाद्या खेळाडूवरती, पाठच्या खेळाडूवरती खात्री असणं, आत्मविश्वास असणं देखील महत्वाचं असतं. सांघिक खेळ आहे क्रिकेट. अजून एक सिंगल रन मिळेल.
4 बॉल आणि रन झाले 5 रन. प्रणयचं हे ओव्हर निश्चितच सुखरूप हाताळलं गेलं जातंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आनंदने त्याला कुठेतरी चालना दिली आहे. पॉवर प्लेची जबाबदारीची ओव्हर जी आनंदने हाताळत असताना प्रणयला कुठेतरी नेक्स्ट ओव्हरला थोडंसं दिलासा मिळाला. पहिल्याच ओव्हरला 3 विकेट घेतल्या कारणाने प्रणयवरचं असलेलं स्ट्रेस थोडं कमी झालंय. पहिल्या मॅचमध्ये प्रणयवरती मोठी प्रहारी आघाती बॅटिंग करत असताना प्रणयच्या गोलंदाजीवरती अडचणी वाढलेल्या, त्या प्रणयला सेकंड ओव्हरला इथे चान्स दिलाय. हे डिसिजन घ्यावे लागतात परिस्थितीनुसार. दिवस खेळले टॅप आहेत, बिपिन आहेत तिकडे. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एक डिक्लेअर रन. दोन ओव्हर समाप्ती झालेत. रन जर आपण पाहिलं तर 2 षटका अखेरीची धावसंख्या 7 जाऊन पोहोचते. गोलंदाज रितेश गव्हाणे, अप्पू. यावेळेला जर आपण पाहिलं तर तिकडे लेग साईडला स्वीप खेळलेत. प्रणय थोडासा हल्ला बॉलसाठी, बॉल बाजूने निघून जातोय. 1 रन येईल. धाव फलक 8 या अंकावरती. क्या बात आहे, जबरदस्त चांगला पिचिंग केलाय बॉल रितेश गव्हाणे यांनी. स्टेपआउटवर खेळले मिडॉलला, तिकडे प्लेअर आहेत. फेकी केला जातोय डिरेक्ट हिट आणि अर्थातच निर्णय अजून झाला नाहीये. रनआउट साठी मात्र मागणी केली आहे. अर्थातच चेक केला जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. वैभवची विकेट तिकडे धोक्यात आली आहे. हेंडवने फेकी केला. येस, आउट. बॅटर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या दिशेने जातोय. स्ट्राईकला पाहू आपण त्यांना. समा येत आहेत. स्थिरावलेली धावसंख्या आहे. चांगली गोलंदाजी होते. रॉयल चेंबूर संघ अनेक वर्ष हा देखील सिद्धी पॅकर क्रीडा स्पर्धेचा घटक राहिलाय. घनश्याम शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्षांचा प्रवास राहिलाय. बरीच वर्ष हा खेळाडू देखील आपल्या संघाला घेऊन क्रीडा स्पर्धा खेळत आलाय. अनुभव आहे. पुन्हा एकदा रितेश यांचा जर आपण बॉल पाहिला तर थोडासा वळवण्याचा प्रयत्न, पण वाईट बॉल आहे.
यावेळेला पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल 2 वर्ष सलग विजय मिळवला या क्रीडा स्पर्धेमध्ये रॉयल चेंबूर संघाने. एक सिंगल रन घेतले पुन्हा एकदा. 12 रन झालेत. षटक क्रमांक 3 शेवटचा बॉल रितेश यांचा. पटका फसलाय. लॉंग ऑफला खेळलेत आणि कॅच आउट झालेत. समयानं देखील माघारी जावं लागतंय. शेवटचा बॉल होता. रोहन तिकडे लॉंग ऑफला कॅच पकडतायत. विकेट मिळालाय. रन जर पाहिलं तर आपण 3 षटका अखेरीस 12 रन आहेत. न्यू बॅटर सॅकलिन. षटक क्रमांक 4 गोलंदाज घनश्याम. धावा कमी झालेत. अजूनही उर्वरित 12 बॉल बाकी आहेत. पॉवर प्लेची 1 ओव्हर आहे. जाऊयात मैदानाकडे. अपील केली जाते आणि लाऊड अपील होती, बट लगेचच पंचांनी कळवलं की सुखरूप आहे. एलबीडब्ल्यू ची मागणी होती. घनश्याम यांची देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही. रन झाले 14.
इकडे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रनआउट येतोय. व्हाईट बॉल आहे आणि त्यामध्ये रनआउट मात्र मिळतोय आणि टीम मात्र इथे ऑल आउट होताना पाहायला मिळते. खूपच कमी धावांवरती हा संघ ऑल आउट झालाय. 15 रन झाले. 16 रनांचं टार्गेट आहे. चला टॉस साठी यायचंय. व्ही यंग पॅकर माझगाव आणि एका बाजूला आपण पाहिलं तर दिग्विजय घाटकोपर. हॅलो. चला व्ही यंग पॅकर माझगाव अर्थातच सूरज हे कॅप्टन आहेत आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर दिग्विजय घाटकोपर. टॉस केला जातो. नेक्स्ट मॅच एफ ग्रुपला काही क्षणातच सुरुवात केली जाणार आहे. महत्वाची लढत पुन्हा पाहायला मिळते. लोअर स्कोरिंगची मॅच फाईट झाली आहे. विजय मिळवलाय पण इतक्या लोअर स्कोरिंगची मॅच फाईट होणं थोडं कठीण वाटत आहे. प्रतिस्पर्धी संघ रॉयल चेंबूर बॅटिंग करतोय. त्यांना मात्र थांबवणं जम्बो क्रिकेट क्लबला आता तरी कठीण आहे. सलामीवीर आनंद आणि रोहन जोडी दाखल होते. भावेश गोलंदाज. पहिलाच बॉल आणि विकेट. चान्स घेतला आनंदने. गरज नव्हती तसं पाहता बट चान्स घेतलाय. कुठेतरी लवकरात लवकर मॅच संपूर्ण आयोजकांचा वेळ आपण कसा वाचवता येईल याकडे त्याचा प्रयत्न होता पण विकेट. बॅटर घनश्याम. इथे मात्र घनश्यामचा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चान्स घेतला घनश्यामने. सेकंड बॉल वरती चौकार येतोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे त्यामुळे अंतर्गत जे सर्कल आहे त्याच्या बाहेर बॉल ड्राईव्ह केलाय. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा एक डिक्लेअर एक रन असेल. 3 बॉल आणि रन झाले ते 5.
ज्यावेळेला मिडलला ड्राईव्ह केलाय प्लेयर आहेत तिकडे, येतोय डॉट बॉल. चार बॉल आणि रन जर आपण पाहिलं तर 5 अंकावर जात आहेत. मागणी केली विकेटसाठी घनश्यामच्या, चेक केले जाते, पडताना होईल, निर्णय कळवला जाईल. थर्ड एम्पायर कॉल आहे. हॅलो, आणि घनश्यामला माघारी जावं लागते. कॅचआउट साठी मागणी केली होती, पडताळणी केली आणि थर्ड एम्पायरच्या माध्यमातून निर्णय कळवला जातोय. विकेट येतोय. हेड ऑन नवीन बॅटर. ज्यावेळेला जर आपण पाहिलं तर काहीसा थोडासा बॉक्सच्या बाहेर जाता जाता राहिला आहे. सिंगल रन मिळतोय. डबल बॉक्सच्या बाहेर जाण्यापासून थोडासा अलीकडे टप्पा पिचिंग केला गेलाय. त्यावेळेला पुन्हा एकदा टॅप केलाय. ओव्हर समाप्ती होत आहेत. 6 रन ओव्हर. अजूनही 24 बॉल आणि 10 रनांची गरज आहे विजयाकरता रॉयल चेंबूर संघाला. बॉलर आहे समा. अर्थातच आजच्या दिवसातील पहिला क्वालिफाय होणारा संघ जो उद्याच्या लढतीमध्ये पाहायला मिळणार आहे, ती लढत आपण पाहतोय. एकंदरीत रॉयल चेंबूर ह्या संघाचाच विजय निश्चित पाहायला मिळेल, कारण 24 बॉल 10 रनांची मॅच काढणं थोडं कठीण आहे. जम्बो क्रिकेट संघाला प्रयत्न करतायत. पहिलाच बॉल बोल्ड आउट झालेत. रोहन देखील माघारी येते. महत्वाचे पहिल्या फळीतील 3 बॅटर माघारी आलेत. रोहन, आनंद, घनश्याम. काहीशा धावा अधिक असते तर मॅच रंगली असती. प्रयाग येतो नवीन बॅटर. अजूनही 10 रन कंप्लीट करायचे आहेत. एक साइडला फ्लिक केलाय. सिंगल रन.
मॅच चालू ठेवायची आहे. विकेट गेलेत पण मॅच चालू ठेवायची आहे. सिंगल सिंगल रन आहे. मॅच इझी आहे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि त्यामध्ये +1 2 रन मिळतील. चांगली फिल्डिंग. रिव्हर्स थ्रो दिलाय. चुकी झाली आहे. गरज नव्हती आणि ओव्हरचा रन मिळतोय. टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा कट केला. सिंगल रन. पुन्हा टॅप केलाय. लॉंग ऑफला बॉल येतोय. 2 धावेचा कॉल आणि 2 रन कंप्लीट केलेत. ओव्हर समाप्ती झाली. रन जाऊन पोहोचलेत 13. 3 रन अजूनही दूर आहेत. रॉयल चेंबूर संघ अर्थातच उद्याचा दिवस त्यांच्यासाठी असणार आहे. अंतिम 8 मध्ये दाखल होणारे आजच्या दिवसातील पहिला संघ अंतिम 8 मध्ये दाखल होणारा 3 धावांपासून दूर आहे. प्रवास करतोय 3 धावांसाठी. चला यानंतर होणारी महत्वपूर्ण आणखी एक मॅच ग्रुप एफ. व्ही यंग पॅकर माझगाव आणि दिग्विजय घाटकोपर. पवन गोलंदाज. पहिलाच बॉल आणि 2 रन नक्कीच मिळणार आहेत. व्हाईट बॉल +1. 1 रन. अवघा 1 रन विजयाचा. पहिल्या विजयासाठी रॉयल चेंबूर संघाला बराच संघर्ष करावा लागला पण सेकंड विजय मात्र कुठेतरी त्यांना अगदी जवळपास लवकरच प्रवास त्यांचा सुखरूप झाला. विजय मिळवला जातोय. अभिनंदन रॉयल चेंबूर संघ. त्याचबरोबर जम्बो क्रिकेट क्लब आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल वन्स मोर आनंद लोके मॅन ऑफ द मॅच. आणि रॉयल चेंबूर संघ उद्याच्या दिवसामध्ये सकाळी 11:30-12च्या दरम्यान आपल्याला ग्राउंड वरती उपस्थित राहायचंय. 11:30 ते 12च्या दरम्यान उपस्थित राहायचंय. आनंद लोके वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच. सन्मान चिन्ह घेऊन जायचंय जम्बो क्रिकेट क्लब आपण आपलं. सन्मानित केलं जाते. आनंदला पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. लाल रंगाची टी शर्ट परिधान केली. आता निळ्या रंगाची जर्सी परिधान करतोय की पुन्हा ती लाल रंगाची अंगावर ठेवते. सन्मान चिन्ह दिलं जाते. यायचे भावेश. आनंद उद्या आपल्याला टी शर्ट परिधान करून खेळायचंय मॅन ऑफ द मॅचचं. व्ही यंग पॅकर कॅप्टन सूरज आपण कॉन्टॅक्ट करायचंय. सन्मान केला जातोय.
सेकंड फाईटला आपण कुठेतरी पराभूत झालात. थँक्यू. चला जाऊया त्या मॅचकडे. एक महत्वाची मॅच आणखी एक आपल्याला पाहायला मिळणार आहे. लगेचच ती मॅच आपल्या भेटीसाठी येते. थँक्यू.